सुंदर, आकर्षक, मनमोहक आणि टपोरी अशी ही फुलं लक्ष वेधून घेतात लांबून. आणि हे त्याचं फळ, भलं मोठं फळ, तोफेच्या गोळ्यासारखा याचा आकार, रंगरूप तोफेच्या गोळ्यासारखं असल्यामुळे याला तोफगोळासुद्धा म्हणतात. आणि हे फळं आणि फुलं आहेत नागलिंग वृक्षाची, ज्याला कैलाशपती असं सुद्धा म्हटलेलं आहे. मोजकीच झाडं ही दृष्टीस पडतात, कारण ही झाडं आपल्याला क्वचितच कुठंतरी एखादं पाहायला मिळते. हे झाड मी बघितलं संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर. भलं उंच असं झाड. आणि या झाडाचं वैशिष्ट्य, फुलाफळांचं वैशिष्ट्य म्हणजे जशी इतर झाडांची फुलं फांदीला लागतात, फळं फांदीला लागतात, फांदीच्या शेंड्याला लागतात, परंतु या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की या झाडाला फुलं आणि फळं झाडाच्या बुंध्याला लागतात. मुख्य जे खोड असते झाडाचं, हे बघा आपण बघत आहात. उंचचं उंच 30 ते 40 मीटर उंचीचं हे झाड. याचा व्यास जर हे पूर्ण विकसित झालं तर याचा व्यास 2 ते 3 मीटरसुद्धा असू शकतो या खोडाचा व्यास. सुंदर असा परिसर. हे बघा, याची ही लांब लांब पानं, आंब्याच्या पानासारखी दिसणारी, 12ही महिने हिरवगार राहणारं झाड, ज्याचं नाव आहे नागलिंग किंवा नागलिंगमसुद्धा म्हणतात, कैलाशपतीसुद्धा म्हणतात, तोफगोळ्याचं झाडसुद्धा म्हणतात. याला लागणारी जी फळं आहेत, तोफेमध्ये जे गोळे टाकले जातात बारुदीचे, त्या गोळ्यासारखी याची फळं असतात, ज्यामुळे याला तोफगोळ्याचं झाडसुद्धा स्थानिक लोक म्हणतात. आकर्षक गुलाबी रंगाची सुमधुर फुलं हे या झाडाचं वैशिष्ट्य. भली मोठी टपोरी टपोरी फुलं, टपोरीचे टपोरी कळ्या, गुलाबी गुलाबी आकर्षक रंग, सुगंधही छान. जेवढा फुलाला सुगंध तेवढाच फळाला दुर्गंध. फळाला दुर्गंध एवढा की याच्या बीजं काढताना माझ्या हाताची बोटं जांभळी, काळसर जांभळी झाली होती. आणि जवळपास 7-8 वेळा साबणाने धुतल्यानंतरही तो रंग निघाला नाही, तो दुर्गंध हाताचा गेला नाही दिवसभर. परंतु फुलं खूप सुगंधी असतात. आणि या सुगंधी फुलांवर हे बघा आपण बघता मधमाशा आकर्षित होतात. माशांचं हे ज्यूस बारच म्हणता येईल. आवडल्यास, हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे अनेक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. लाईक करायला विसरू नका. विषय आवडल्यास आपल्या पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी लोकांना, निसर्गप्रेमी मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. हे झाड फार दुर्मिळ आहे. आपण नक्कीच पुन्हा एखाद्या विषयासोबत भेटूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.